नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत आहे हे तुमच्या कमेंट्समधून मला लक्षात येत आहे. तुम्ही कमेंट्समध्ये जे अभिप्राय देता ते माझ्यासाठी ही स्टोरी पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे छान छान कमेंट्स वाचून पुढचा भाग लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळते. तुम्ही लाईक आणि शेअर करून आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही असे कराल तर यूट्यूबच्या माध्यमातून मी जे करत आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद मला आणखी मनोरंजक गोष्टी सादर करायला मोटिवेट करेल. सादर करीत आहोत कथेचा 43वा भाग. मीत देणार का मायाला पाठिंबा. प्रथमदर्शी पाहता मायाने राखीला कानाखाली लगावली, त्यामुळे मायाच या सगळ्या वादाला जबाबदार आहे असं पोलिसांना वाटत होतं. पण मायाचा जबाब नोंदवून घेतल्यावर यात आधी राखी तिच्या अंगावर धावून आली. तिने मायावर आरोप केले आणि घाणेरड्या शब्दांनी तिचा उल्लेख केला आणि एवढेच नव्हे तर तिच्या अंगावर पाणी देखील फेकलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून माया तशी वागल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी राखीला बोलवून घेतलं आणि तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. राखीनंतर त्यांनी लिशा, अंकिता आणि त्यांच्यासोबत साथीदार म्हणून आलेल्या बाकी लोकांचे जबाब नोंदवून घेतले. इतक्यात मीत पोलीस स्टेशनच्या दारातून आत येत असल्याचं मायाला दिसलं. त्याचा गंभीर चेहरा पाहून मायाच्या हृदयाचे ठोके वाढले. मीतला तिथे पाहून इन्स्पेक्टर त्यांच्या खुर्चीवरून उठून थांबले. काय झालंय? मीत मायाजवळ जात कडकपणेच म्हणाला. ज्याची भीती होती तेच झालं. मीत आता सगळ्यांसमोर माझ्यावर ओरडेल अशी भीती मायाला वाटू लागली. माया खाली बघत थांबली होती. जे काही झालंय ते मीतला कशा प्रकारे सांगावं याचा विचार ती करू लागली. कुणी मला सांगेल का की नक्की काय झालं आहे? मीत परत कडकपणे म्हणाला. मीत, शांत हो. मायाची यामध्ये काही एक चूक नाहीये, लिशा मीतला म्हणाली. तो अशा प्रकारे वागेल अशी लिशाला कल्पना होती. ती मीतला चांगलंच ओळखत होती. पण राजाध्यक्ष परिवाराच्या सदस्याने पोलीस स्टेशनमध्ये जाणे म्हणजे खरंच काहीतरी मोठी गोष्ट झाली आहे हे नक्की होतं. लिशा जरी शांत रहा म्हणाली असली तरी नक्की काय झालंय हे त्याला अजूनही समजलं नव्हतं. त्याने पोलीस इन्स्पेक्टरकडे नजर वळवली. पोलीस इन्स्पेक्टर मीत जवळ आले आणि त्यांनी मीतला घडलेल्या सगळ्या घटनेची कल्पना दिली. यामध्ये मायाची काही चूक नाहीये हे मीतला जाणवलं. मायाला असं कडकपणे बोलायला नको होतं हे मीतच्या लक्षात आलं. ठीक आहे इन्स्पेक्टर, या मुलीवर जी काही कारवाई करायची आहे ते तुम्ही करू शकता. राखीकडे पाहत मीत म्हणाला. पोलिसांनी मीतला कोणकोणत्या फॉर्मॅलिटीज करायच्या असतात याची कल्पना दिली. मी उरलेल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करून घेतो. लिशा आणि अंकिता, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. तुम्ही व्हा पुढे. मी या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मायाला घेऊन जाईन घरी. मीत लिशा आणि अंकिताला उद्देशून बोलला. लिशा आणि अंकिताला मीतने जाण्याची सूचना केली. माया ज्या कारमध्ये आली होती त्या कारमधून लिशाला घरी जायला मीतने सांगितलं. इन्स्पेक्टरने ज्या काही फॉर्मॅलिटीज करायच्या असतात त्या करून घ्यायला सुरुवात केली. माया अजूनही शांतपणे बाकड्यावर बसून होती. राखी राजकडून प्रेग्नेंट आहे हे ऐकून तिला अस्वस्थ वाटत होतं. इतक्यात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये राज येत असल्याचं मायाला दिसलं. लगबगीने तो राखी जिथे बसली आहे तिथे गेला. त्याला पाहून राखी परत रडू लागली. त्याने राखीचा हात हातात घेतला आणि तिला समजावू लागला. आपला एक्स बॉयफ्रेंड राज आणि आपली बेस्ट फ्रेंड राखी हे दोघे एकत्र आलेलं मायाला माहिती होतं.
पण आता त्यांना प्रत्यक्षात बघून मायाला कसं तरी वाटत होतं. मायासुद्धा तिथे आहे हे बघून राज आणखीन राखीची काळजी घेत असल्याचं नाटक करत होता. राज राखीची किती काळजी घेत होता आणि मीत आल्या आल्या तिच्यावर ओरडला होता. हा विचार करून मायाला आणखी वाईट वाटलं. माया, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत. चल निघूयात. पुढचं जे काही आहे ते पोलीस बघून घेतील. मीत मायाच्या जवळ येत म्हणाला. माया बाकड्यावरून उठून उभी राहिली. मीत पोलीस स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी निघाला. मायाने उठून उभे राहून काही सेकंद काहीतरी विचार केला. मीत, 1 मिनिट. मायाने मीतला आवाज दिला. आणखी काही राहिलं आहे का असा विचार करून मीत थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. मला माझ्या ड्रेसची नुकसान भरपाई पाहिजे. हे मला या दोघांनी भरून द्यायला पाहिजे आहे, माया स्पष्टपणे म्हणाली, जेणेकरून पोलिसांसोबत राखी आणि राजला देखील ऐकू येईल. मायाच्या तोंडातून आलेले ते वाक्य ऐकून मीत आश्चर्यचकित झाला. माया इतक्या आत्मविश्वासाने असं कसं बोलू शकली असं त्याला वाटलं. मायाने तसं बोललेलं पाहून राज आणि राखीच्या पायाखालची जमीन सरकली. मायाला ते खूप साधी आणि भोळी मुलगी समजत होते, पण मायामध्ये आता कमालीचा बदल झाला आहे हे त्यांना दिसत होतं. मायाने घातलेला तो ड्रेस नक्कीच खूप महाग असेल हे त्यांना माहिती होतं आणि त्या ड्रेसची नुकसान भरपाई द्यायची म्हणजे राज आणि राखी एका महिन्याला जेवढं कमावतात त्यापेक्षा अधिकच पैसे त्यांना मोजावे लागणार होते. मीत मायाला थोडं बाजूला घेऊन गेला. ती अचानक असं कशी काय बोलली हे त्याला जाणून घ्यायचं होतं. माया, तुला पाहिजे असेल तर असे भरपूर ड्रेस आपण आणखी खरेदी करू. पोलिसांनी त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आहेत. तुला अचानक अशी नुकसान भरपाई का मागावी वाटली? मीतने मायाला विचारलं. मीतच्या दृष्टिकोनातून ड्रेसच्या किमतीचा तर नक्कीच प्रश्न नव्हता. राजाध्यक्ष परिवाराची संपत्ती बघता आयुष्यभर माया एकही ड्रेस रिपीट घालणार नाही इतके असेच किंवा यापेक्षाही भारी ड्रेसेस घेऊन देण्याची त्यांची क्षमता होती. आणि उगाच आता सगळं प्रकरण पोलिसांनी योग्यरित्या हँडल केलं आहे तर परत आणखी काही सुरू व्हायला नको असं त्याला वाटत होतं. मला नुकसान भरपाई पाहिजे मीत. माझा एक्स बॉयफ्रेंड आणि माझी बेस्ट फ्रेंड इथे माझ्यासमोर उभे आहेत. त्या दोघांना एकत्र बघून मला त्रास होत आहे, माया बोलली. नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर आला. आय एम सॉरी, पण मला त्या दोघांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा द्यायची आहे. डोळ्यातून बाहेर आलेला अश्रू पुसत माया म्हणाली. सध्या मायाला कसं वाटू शकतं याची कल्पना मीतला आली. ज्या मुलीने राजवर इतक्या प्रामाणिकपणे प्रेम केलं त्याने तिला धोका दिला आणि इतकंच नाही तर राखी आता त्याच्यासोबत प्रेग्नंट देखील आहे हे ऐकून माया किती डिस्टर्ब झाली असेल हे त्याला लक्षात येत होतं. मला समजतंय माया, पण मला असं वाटतं की हा विषय इथेच थांबवावा. आपण जर त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली तर पब्लिकमध्ये त्याची वेगळी इमेज जाईल आणि त्याचा त्रास परत आपल्यालाच होईल. उलट सध्या तू मोठ्या मनाने त्यांच्याकडून काही न घेता त्यांना जाऊ दिलं तर या विषयावर पडदा पडेल. तुझं आणि राजचं जे काही होतं ते इथेच दाबून राहील. मीत मायाला समजावत होता. आणि राहिला विषय त्यांना शिक्षा द्यायचा तर ती गोष्ट तू माझ्यावर सोड. मी तुला वचन देतो की ते दोघे यापुढे नक्कीच यातनेमध्ये जगतील. तुझ्यासोबत असं वागल्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल, मीत पुढे बोलला. मी ज्या प्रकारे मायाकडे बघून तिला ही गोष्ट समजावून सांगत होता ते बघता
राज आणि राखीचं आता काही खरं नाहीये याची कल्पना मायाला आली. तिने होकारार्थी मान हलवली आणि ते इन्स्पेक्टरच्या खुर्चीकडे निघाले. त्यांना त्या दिशेने येत असलेलं पाहून राखी आणि राज पुरते घाबरले. इन्स्पेक्टर, आम्हाला काही नुकसान भरपाई नको आहे, मीत इन्स्पेक्टरला बोलला. पण आम्हाला त्रास तर झालाच आहे, जो फक्त पैशांनी भरून निघणार नाही. भविष्यात या दोघांकडून माझ्या पत्नीला काही त्रास व्हायला नको याची हमी मला यांच्याकडून पाहिजे आणि या दोघांनी माझ्या बायकोची माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. मीत पुढे म्हणाला. बायको, पत्नी या शब्दांवर त्याने विशेष भर दिला. माया मीतकडे पाहत होती. मीतने ज्या हक्काने मायाला स्वतःची पत्नी म्हणून संबोधलं होतं ते तिला आवडलं. इन्स्पेक्टरने राज आणि राखीला बोलावून घेतलं. मायाची माफी मागायची त्यांना सूचना केली. माफी मागण्याखेरीज त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. त्या ड्रेसचे पैसे देण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांच्या लग्नासाठी आणि प्रेग्नन्सीसाठी ते कितीतरी मुश्किलीने पैसे जमा करत होते आणि त्यात हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. माया, राज बोलू लागला. मायाची माफी मागणे त्याच्या जीवावर येत होतं. मिसेस राजाध्यक्ष, तिला तिच्या नावाने हाक मारून अपमान करू नका, मीत कडकपणे म्हणाला. सॉरी मिसेस राजाध्यक्ष, आमच्याकडून चूक झाली. परत असं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. राजने मायाची माफी मागितली. मीतने राखीकडे नजर फिरवली. राजने तिच्या वतीने माफी मागितल्याने तिला काही बोलावं लागणार नाही असं राखीला वाटलं होतं. पण मीतला तिच्याकडून देखील हेच वाक्य ऐकायचं होतं. सॉरी, राखी म्हणाली. त्या दोघांचं बोलून झाल्यावर मायाने मीतकडे पाहिलं. तिने त्या दोघांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. डार्लिंग, निघायचं आपण आपल्या घरी, शक्य तेवढ्या प्रेमळ आवाजात माया मीतला म्हणाली. एकदम तिच्या आवाजात आणि नजरेमध्ये झालेल्या बदलाने मीत गोंधळला. नक्की डार्लिंग, चल, नकळत त्याने मान हलवून होकार दिला. त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमात बुडलेलं पाहून राखी आणि राजचं रक्त खवळलं. मीत आणि माया दोघे पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. रात्रीचे 8 वाजून गेले होते. आज लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे एक फॉरेन इन्व्हेस्टर शहरामध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत महत्त्वाची मीटिंग मीतला करायची होती. पण त्याची सगळी महत्त्वाची कामे बाजूला ठेवून माया पोलीस स्टेशनमध्ये आहे हे समजल्यावर तो तातडीने तिथे आला होता. मायाला घरी सोडून परत ऑफिसला जायचं त्याने ठरवलं. तसंही आज सकाळी ज्या प्रकारे आजोबा आणि माया ब्रेकफास्टच्या बाबतीत मीतसोबत जसे वागले होते, त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत आज डिनर करायचं नाही असं ठरवलं होतं. त्याने मायासाठी कारचा दरवाजा उघडला. तो ड्रायव्हिंग सीटवर बसून कार चालवायला लागला. माया शांतपणे बसली होती. मीत देखील समोर बघून शांतपणे कार चालवत होता. इतक्यात मायाच्या हुंदक्याचा आवाज त्याला आला. त्याने मायाकडे नजर फिरवली. माया रडत असल्याचं त्याला दिसलं. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. अशा परिस्थितीमध्ये तो आधी कधी आला नव्हता. माया का रडत आहे आणि तिला कसं शांत करायचं हे त्याला समजत नव्हतं. काय झालं माया, का रडत आहेस तू? मीतने काळजीच्या स्वरात विचारलं. मीतच्या त्या वाक्याने मायाला आणखी जास्ती रडू फुटलं. ती आता आधीच्यापेक्षा जास्ती तीव्रतेने रडू लागली. तिचं ज्या दिवशी राजसोबत ब्रेकअप झालं होतं त्या दिवशी तिला जितका त्रास झाला होता तेवढाच त्रास तिला सध्या होत होता. राज आणि राखीला एकत्र बघून तिला वाईट वाटत होतं का?
ते दोघे एकमेकांसोबत आनंदी वाटत होते म्हणून तिला रडू येत होतं का? की त्या दोघांचं आता लग्न होणार आहे आणि त्यांना बाळ होऊन ते हॅप्पी फॅमिली सुरू करणार आहेत असा विचार करून तिला रडू येत होतं? मायाने राजसोबत जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता राखी जागत आहे म्हणून तिला वाईट वाटत होतं का? राज आणि राखीला आता बाळ होईल आणि ते आयुष्यभर सुखाने संसार करतील, पण असं आयुष्य मायाला जगता येणार नाही याची कल्पना करून तिला रडू येत असावं का? तू जास्ती रडू नकोस माया, नाहीतर तुझं डोकं दुखेल. काय बोलायचं सुचत नव्हतं तरी मीत काहीतरी बोलला. त्याने शेजारील टिश्यू पेपर मायाला दिले. मायाने त्याचे आभार मानले आणि गालावर आलेले अश्रूंचे थेंब ती पुसू लागली. मायाने सीटवर डोकं ठेवून डोळे मिटले. कार ट्रॅफिक सिग्नलला थांबली. मीतने तिच्याकडे पाहिलं. तिचं रडणं थांबलं होतं. रडून रडून तिचं तोंड सुजल्यासारखं त्याला वाटलं. डोळ्यातील अश्रूंमुळे काजळ डोळ्याखाली थोडं पसरलं होतं. मॅरेज कोर्टच्या बाहेर जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा सुद्धा तिचा चेहरा असाच झाला होता. या परिस्थितीमध्ये मायाला घरी घेऊन गेलं तर ती परत रडत बसेल याची त्याला खात्री होती. यातून मायाला बाहेर काढायचं असेल तर आणखीन वेगळं काहीतरी करावं लागेल असं त्याला जाणवलं. आणखी थोडा वेळ ड्राईव्ह करत त्याने काहीतरी विचार केला आणि कार घराच्या दिशेने घेऊन जाण्याऐवजी त्याने मार्ग बदलला. घरी न जाता त्याने कार दुसऱ्याच दिशेने वळवली. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.